वेलकम टू मम्माज किचन. आज बनवायची आहे रावसची टेस्टी बिर्याणी. याची रेसिपी आहे माझ्या सासूबाईंची. त्याच्यासाठी आपल्याला मसाला काढायचा आहे. त्यात घ्यायचे 5 टमाटर, 1.5 मूठ लसूण, त्याच्या अर्धा आला, 6 मिरच्या आणि पुदिना आणि कोथिंबीर. आणि सुके मसाले घ्यायचे आहेत. 3 छोटे चम्मच जिरा, 2 चम्मच बडीशेप, 5 इलायची, 5-6 लवंग, 1 चमचा काली मिरी आणि 2-3 तुकडे दालचिनीचे. हे सगळं एका छोट्या टोपात स्लो गॅसवर बेस शेकून घ्यायचा वास येईपर्यंत. त्याच्या बाद जे हिरवा सगळा वाटण काढलं ती वाटून घ्यायचा आणि सुक्को मसाला पण वाटून घ्यायचो. त्याच्या बाद हिरव्या मसाल्यात हळदी पावडर 1/2 चमचा आणि 1.5 चमचा लाल मिरची पावडर टाकून घ्यायची. त्याच्या बाद 2 वाट्या बेरिस्तो. त्याच्या बाद आपल्याला मावऱ्याला मसाला लावायचा आहे. कोथिंबीर, 10-12 पाकळ्या लसूण आणि 2 मिरच्या वाटून घेतला. त्याच्यात 2 चमचे लाल मिरची पावडर टाकायची, 1 चमचा मालवणी मिक्स मसाला आणि अर्धा चमचा हळदी पावडर आणि 1 चमचा मीठ आणि त्यात अर्धा लिंबू पिळायचं आणि सगळं मसाला बेस मिक्स करून घ्यायचं. हा रावसचा मावरा आहे. बेस साफ धुवून घेतलेलो. आता त्याला बेस मसाला लावून घ्यायचो सगळ्या मावऱ्याला. आमच्या आता बिर्याणी बोलली की बटाटे फ्राय पहिले नावेत. मी 4 बटाटे घेतलो आहे. एकाचे 4 पीस करून त्याला हळद मीठ लावून थोडा टाईम ठेवायचा आहे. त्याच्या बाद बिर्याणीचा राईस घेतला आहे, तो धुवून ठेवला आहे फुगत. चावर उकळत टाकताना त्याच्यात हे सगळे गरम मसाले टाकायचे आहेत. मोठ्या टोपात पाणी ठेवायचा, त्याच्यात तेल टाकायचा, जिरा आणि बाकीचे गरम मसाले टाकायचे, अर्धा लिंबू पिळायचं आणि लिंबाचा सालपट पण त्याच्यातच टाकायचा. दाण्याच्या हिशोबाने मीठ टाकायचं आणि पाण्याला आवटलं की चावर टाकायचे. 10 मिनिटांनी परत चेक करायचे चावर झालेत का. चावर झाले असले तर बेस घालून घ्यायचे गालणीतलं. हे असे सरसरीत चावर व्हावेत. त्याच्या बाद एक मोठं टोप घ्यायचं, त्याच्यात तेल टाकायचं 2-3 चमचे. मग त्यात बघाराला 2 तेजपत्ताची पानं टाकायची आणि जो वाटलेला मसाला होतो तो त्याच्यात टाकायचा आणि बेस चिमची मारून घ्यायची. मग त्याच्यात 1 चमचा मीठ टाकायचा. मग त्यात सुको मसाला वाटलेला होता तो टाकायचा आणि अर्धी वाटी दही आणि 2 वाट्या बेरिस्तो कुस्करून टाकायचो आणि सगळं मसाला मिक्स करायचं. त्याच्या बाद एक फ्राय पॅन गरम करायचा, त्याच्यात 2 चमचे तेल टाकायचा आणि मॅरिनेट केलेला मावरा फ्राय करत टाकायचा. दोन्ही बाजूने बेस परतून त्याला बेस फ्राय करून घ्यायचा. एक बाजूला बटाटे फ्राय करत ठेवायचे. मसाला शिजलेला आहे, त्याच्यात तळलेल्या मावऱ्याची खंड डालायचे. मग वरची कोथिंबीर आणि पुदिना टाकायचो आणि फ्राय केलेले बटाटे टाकायचे. त्याच्या बाजूचे चावर उकळून टाकल्यावर ते वरती खुले करून पसरवून टाकायचे. मग सलिफेच्या मागच्या बाजूने दाण्यातला 3-4 जागेवर होल करून घ्यायचे आणि थोडा तूप सोडायचा आणि वरची बेरिस्तो टाकून त्याला सजवायचा आणि वरची कोथिंबीर आणि पुदिना टाकायचा. ही रोज वॉटर आहे, ती मी बिर्याणीवर स्प्रे करताय, त्याने बेस खुशबू येतं. बाकी राहिलेली थोडी मावऱ्याची खंड मी वरशी टाकताय. आता आपली बिर्याणी दमात तयार आहे. आता तिला मी दमात देत आहे. 20 मिनटं मी बिर्याणी दमात दिलो होतो. आता खोललो आहे तिला. छान खुशबू येते त्याची. आता आपली बिर्याणी खायला तयार आहे. आता मी तिला सर्व करत आहे. तयार आहे आपली रावसची बिर्याणी गरम गरम. सर्व करा त्याला कुचुंबर आणि पापडसोबत.